इयत्ता 8वी कविता 17वी अन्नजाल भाग 2. अन्नजाल या कवितेत कवी पुढे आपल्याला काय सांगत आहेत ते पाहूया. एकी सखाई तुझी प्राणी जात तुझी सती जी अशी साखळीत जर का तुझी जात मेली समस्त. उभी साखळी होऊन जाय नष्ट. या कडव्यामध्ये कवी सांगतात की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो, दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो. अशा अन्न साखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्याची संपूर्ण जमात नष्ट झाली तर संपूर्ण साखळीच नष्ट होईल. मुलांनो, नष्ट होणे म्हणजे नाहीसे होणे. मुलांनो, तुम्ही मला एखादं अन्न साखळीचं उदाहरण सांगू शकाल का? बाई, म्हणजे किडे हे बेडकाचे अन्न आहे, बेडूक हे सापाचे आणि साप हे गरुडाचे अन्न आहे. अगदी बरोबर. आता आपण पुढचे कडवे पाहूया. निसर्ग नारायणे देखिले हे अनवानिले अन्न जाला असे पाहे, जरी प्राणी जाती किती लोपल्या रे. तरीही टिकूनी महाजाल राहे. बाई, निसर्ग नारायण म्हणजे कोण? मुलांनो, येथे कवीने निसर्गाला देव म्हणजेच निसर्ग नारायण म्हटले आहे. या कडव्यात कवी सांगतात की जणू काही निसर्ग सगळे जाणतो. निसर्गाला अन्न साखळ्या नष्ट होऊ शकतात याची कल्पना असल्याने त्याने अन्नजाल तयार केले. त्यामुळे अनेक प्राणी जाती जरी नष्ट झाल्या तरी निसर्ग नारायणाने तयार केलेले महाजाल अक्षय राहिले आहे. मुलांनो, प्रत्येक जीव एका जीवापेक्षा जास्त जीवांचा अन्न म्हणून वापर करत असतो. त्यामुळे एखादी प्राणीजात नष्ट जरी झाली तरी त्याला अन्नाची समस्या येत नाही. जसे की हरणे, ससे विविध प्रकारच्या वनस्पती खातात. वाघ, सिंहासारखे प्राणी हरणे, ससे, चितळ असे अनेक तृणभक्षी प्राणी खातात. मनुष्य भाजी, फळे, धान्य खातोच आणि कोंबडी, बकरी हेही खातो. हे झाले अन्नजाल. आता आपण पुढील कडवं पाहूया. तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाणा ते क्षीण होते. मारित जाता बहुप्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुरती. मुलांनो, या कडव्यात कवी सांगत आहेत की निसर्ग नारायणाने तयार केलेले महाजाल अजून तरी टिकून राहिले असले तरी ते कमकुवत होत आहे. ते सांगतात की हे मानवा, जर तू असाच अनेक प्राणी जातींना नष्ट करत राहिलास तर भविष्यात हे अन्नजाल तुटून जाईल, नष्ट होईल. मुलांनो, आपण आपली सुद्धा जबाबदारी आहे की निसर्ग नारायणाने तयार केलेल्या या महाजालाचे संरक्षण आपण केले पाहिजे. मानव जातीने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गात हस्तक्षेप करणे सोडले पाहिजे. वनांचे, वन्य प्राण्यांचे संगोपन केले पाहिजे. याकरिता ज्या प्राण्यांची संख्या कमी झाली आहे अशा प्राण्यांना संरक्षण दिले जाते. त्यांच्या शिकारीवर बंदी आणली जाते. भारतात वाघांची संख्या कमी झाल्याने अनेक व्याघ्र प्रकल्प निर्माण केले गेले. त्यामुळे आता त्यांची संख्या वाढू लागली आहे. जर वाघ नष्ट झाले तर गवत खाणाऱ्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल आणि त्यांच्यापासून शेतीला उपद्रव होईल. म्हणूनच सर्व प्राणी जाती टिकल्या पाहिजेत. आलं लक्षात? हो बाई.